नमस्कार मंडळी, आज आपण करूया मासवडी. काही ठिकाणी याला पुडाची वडी देखील म्हणतात, पण सोलापूर भागामध्ये याला मासवडी म्हणतात. यासाठी आपण 2 वाटी पीठ घेतलेलं आहे बेसनाचं. हे घरचं बेसन आहे. याला चांगलं आपण मळून घेऊया. इथे सारणासाठी घेतलं आहे किसलेला खोबरं, तिखट, हळद, खसखस, चवीनुसार मीठ, चिरलेली कोथिंबीर आणि लसूण. आता जे पीठ आपण मळलेलं होतं बेसनाचं ते आपण लाटून घेऊया. कोणतंही पीठ घ्या आणि थोडंसं लावून सुकं पीठ पोळी लाटून घेऊया. सारण त्याच्यामध्ये भरून घेऊया जे आपण तयार केलेलं होतं आणि पोळीला गुंडाळून घेऊया. गुंडाळून झाली की आज ही मासवडी मी कुकरमध्ये बनवणार आहे. ही आपली आता चांगली घट्ट गुंडाळून घेऊया. डिटेल रेसिपीसुद्धा मी शेअर केली आहे चॅनलवर, तिकडेही जाऊन तुम्ही डिटेल रेसिपी पाहू शकता. आता एका प्लेटला तेल ग्रीस करून घेतलं आहे, ज्याच्यामुळे आपलं बेसनाचं पीठ आहे ते चिटकणार नाही. आता कुकर लावत आहे, त्याच्यामध्ये वरण, डाळ, भात शिजवून घेऊया आणि ही पुडाची वडी किंवा मासवडी ते देखील बॉईल करून घेऊया. त्याच्यावर फॉईल पेपर टाकला आहे किंवा कापड टाकून देखील तुम्ही बॉईल करू शकता. कुकरच्या 4 शिट्ट्या करून घेतल्या. कुकर थंड झाल्यानंतर मग आपण ह्या मासवडीला कट करून घेतल्या. कट करून घेतल्यानंतर आता आपण ह्याला तळूया. एका कढईमध्ये तेल टाकलं आणि त्यामध्ये मासवडी तळायला सुरुवात केली. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. आणि तुमच्या इथे ह्याला काय म्हणतात, पुडाची वडी की मासवडी, हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि तुम्ही ही रेसिपी कुठून बघत आहात तेही आम्हाला कमेंट्समध्ये तुम्ही सांगू शकता. ओके, थँक्यू, बाय.